पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वळत पुढच्या बातमीकडे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा तसा उद्या आहे, पण त्याआधीच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। ओला दुष्काळ कधीही जाहीर केलेला नाही असं फडणवीस म्हणाले होते, पण आता उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचंच जुनं पत्र बाहेर काढलंय। पाहूयात। सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही। आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं की संज्ञा काढली का? तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका। दसरा मेळाव्याच्या एक दिवसाआधी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना घेरलंय। ओला दुष्काळ आजपर्यंत कधी जाहीर नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। त्यानंतर ओल्या दुष्काळावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना त्यांचं जुनं पत्र दाखवलं। विरोधी पक्षनेते असताना ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करणारं पत्र त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं होतं। सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही। आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे। आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचमीड देवेंद्र फडणवीस। गिचमीड म्हणजे त्यांची सही आहे तसं मी म्हटलं, मला वाचता नाही आली। नाही वाचता येतं तो बघा तुम्ही सही, पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे। आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं ती संज्ञा काढली का? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। तर उद्धव ठाकरेंनी हेक्टरी 50,000ची मागणी केली। थातुरमातुर करू नका, हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती। त्याच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीची सुद्धा काही निकष असतात। मी केले होते तेव्हा काय निकष होते? कोणी मागितली होती माझ्याकडे कर्जमुक्ती? कोणीच नव्हती मागितली, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं। इकडे लाडक्या बहिणींवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले। बघा आता तुम्ही विषय काढलाच आहात, तर माझं आणखीन मत आहे की जसं निवडणुकीच्या वेळेला 2-3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीचे तुम्ही दिले होते तसे पुढच्या 6 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना आत्ता द्या। लाडकी बहीण योजनेला तर विरोध केला होता या लोकांनी। लाडक्या बहीण योजनेसाठी कोर्टात गेले होते विरोधामध्ये। त्यांना काय बोलायचा अधिकार आहे? आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सगळ्यांनाच लाडक्या बहिणीने चांगला जोडा निवडणुकीत विधानसभेचा दाखवला आहे। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।